सकाळी या दोघी अशा बाल्कनीमध्ये बसल्या होत्या. काय बघत होत्या त्यांचं त्यांनाच माहीत, पण तिथे बसून त्यांचा गोंधळ चालू होता. त्यानंतर मी कृतिकाचे सगळं आवरलं आणि तिला क्लासला पाठवलं. तर आज होता तिचा बड्डे, म्हणून ह्या छोट्या डब्यातून ती सगळ्यांसाठी चॉकलेट्स घेऊन गेली होती क्लासमध्ये तिच्या. आणि अशी छान छान तयार पण झाली होती. आणि तिचा फेवरेट कलर पिंक तो ती काय सोडत नाही. आणि तिथे जाऊन तिने अशी छान सगळ्यांना चॉकलेट्स देत होती. पहिल्यांदा तर ती खूप लाजली, तिला समजत नव्हतं काय करू. मग मी तिला सांगितलं की नाही, तू सगळ्यांना दे. मग तिने सगळ्यांना दिलं आणि सगळ्यांनी तिला खूप छान विश केलं. त्यानंतर ती पण खुश झाली, ती पण सगळ्यांना थँक्यू वगैरे म्हणत होती. ती ना बाहेर अशी थोडी लाजते, माहिती नाही का लाजते. घरी खूप बिंदास असते ती, पण बाहेर गेल्यानंतर खूप लाजणं वगैरे तिचं चालू असतं. त्यानंतर तिला सोडून मी घरी आले आणि घरी आल्यानंतर ना मला थोडं माहिती नाही, मला थोडं चांगलं फील होत नव्हतं. म्हणजे थोडी चक्कर वगैरे येत होती, विकनेस आला होता थोडा. म्हणून आम्ही मग बाहेरून समोसे आणले होते. आणि हा समोसा ना आमच्या लाडूच्या पेक्षा खूप मोठा होता, तरी तिचं खाणं चालूच होतं. तर संध्याकाळी असं छानसं डेकोरेशन किट्टूच्या पप्पाने केलं आणि मग आमचा बड्डे चालू झाला. बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं आणि ह्या दोघांचं काही वेगळंच चालू होतं. इकडे दोघी असे मस्त कार्टून बघत बसले होते. त्यानंतर ह्या दोघींना हे डेकोरेशन आपल्याला कधी काढून घेता येईल हेच यांचं चालू होतं. आणि ते बघत होत्या, ट्राय करत होत्या काढण्यासाठी. सगळं सेलिब्रेशन आणि काय काय केलं हे मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बाय, थँक्यू फॉर